नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत. काल आपण पाहिलं की प्रिया आणि मोहित डॉक्टरकडे गेले होते आणि तेव्हा त्यांना कळालं की प्रिया ही प्रेग्नंट आहे. मोहित काही वेगळाच खुश झालाय, तर आता तो सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा करतोय आणि प्रियाला खूपच जीव लावत आहे. तर पुढे आता खूपच रंजक भाग आज आपण पाहणार आहोत. तर मोहित डॉक्टरांना भेटून घराकडे यायला निघाला. त्याने गाडी सुरू केली आणि प्रियाही त्याच्या मागे येऊन बसली. आज जाणूनच तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तिला मूल होणार आहे हे ऐकल्यावर तिचा चेहरा खुलून निघाला होता. मग मागे एका वर्षात जे काही घडलं त्यातलं तिला काहीच लक्षात राहिलं नाही आणि ती एखाद्या पाखराप्रमाणे मनातच गिरठ्या घेऊ लागली. तिला त्या क्षणाचा मोह आवरेना आणि तिला बोलताही येईना, अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली. तिने मोहितकडे बघितलं तर तो लक्ष देऊन गाडी चालवत होता, तर प्रिया एका वेगळ्याच विश्वात हरवली होती. तिचं एक विश्व ज्यात तिच्यासारखंच एक गोंडस बाळ जन्माला येणार होतं. सोसायटीत पोहोचताच त्याने गाडी पार्क केली आणि पटापट पावले टाकत तो घरात जाऊ लागला. प्रियाही त्याच्या पावलामागे पावले टाकत जाऊ लागली. या क्षणी तर तिची नजर फक्त त्याला न्याहाळत होती. तसा त्याचा चेहरा रागीट. कुणीही पहिल्यांदा बघितलं की त्याला घाबरून जाणारा यात शंकाच नव्हती. पण आज मात्र रागाचा लवलेश देखील त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. त्याला न्याहाळतच ते दोघे आत पोहोचले. सासूबाई त्यांची वाटच पाहत होत्या. आत येताच त्या म्हणाल्या, "काय झालं रे मोहित? पुन्हा या महाराणीला की आपले पैसेच खर्च करायला आली आहे ही?" मोहित आनंदित होत म्हणाला, "आई, तू आजी होणार आहेस. आपल्या घरी एक पाहुणा येणार आहे." तो असं बोलताच प्रिया लाजून किचन रूममध्ये निघून गेली. तर सासूबाईंच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी आज प्रियाला गोड जेवण बनवायला सांगितलं. सासूबाई इतक्या आनंदून गेल्या होत्या की त्यांनी लगेच बाजूला असलेल्या आपल्या मुलीला व मोठ्या सुनेला बोलावून घेतले. त्या दोघी आल्या आणि घर जसं आनंदाने बहरून निघालं. पहिल्यांदाच कुणीतरी तिच्यावर इतकं खुश होतं याचा आनंद सासूबाईंनी सर्वांचं घरी जेवण ठेवलं. आज प्रियाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. पहिल्यांदा का होईना सासूबाई थोड्या शांत राहून तिच्याशी बोलल्या होत्या आणि आज घरी सर्वांचं जेवण ठरविलं होतं. जेवणाचं सांगितलं, पण तो सर्व स्वयंपाक मात्र एकटीच्या माथ्यावर सोडून त्या त्यांच्यासोबत गप्पा मारायला बसल्या. तसं त्यांचं असं वागणं प्रियाला नेहमीच आवडत नसे. पण आज ती इतकी आनंदी होती की तिने जाणूनच दुर्लक्ष केलं आणि स्वतःहूनच सर्व काम करत होती. तिने सर्वांना जे जे आवडतं ते बनवलं होतं. त्यांच्या मोठ्या मुलगाला आणि जावई यांनासुद्धा घरी बोलवलं होतं आणि पुन्हा त्या आनंदाला एक वेगळाच सुगंध झाला. जेवण करताना देखील एक वेगळीच मजा येत होती. तर जेवण आटोपल्यावर देखील सर्व गप्पा मारण्यात व्यस्त होते. तर प्रिया दूर एका कोपऱ्यात उभी राहून सर्व पाहत होती. शेवटी सर्व आपल्याला घरी निघून गेले. आज पहिलाच दिवस होता जेव्हा प्रियाला कुणीच काहीच टाकून बोललं नव्हतं आणि तिला वाटणारी आशा आता खरी होणार या विचारानेच ती आतून आनंदी होऊ लागली. आई म्हणजे त्याग, आई म्हणजे काळजी आणि परमेश्वर. स्त्री हे एक वेगळंच रसायन आहे. सर्वात सहनशील व्यक्तिमत्व तेच. तिचे महत्त्व कुणीही कमी लेखू शकत नाही. पण तिला पूर्णत्व देत ते म्हणजे
तिचं बाळ. असं म्हणतात की एक आई आपल्या बाळासाठी किती नि काय करते, पण ते बाळच तिला स्त्री म्हणून पूर्णत्व देत असतं. ते बाळच तिला सर्वोच्च आनंद देत असतं. त्याचा स्पर्श तिला सुखावून जातो आणि त्याच्या खोड्याही ती हसून माफ करते. मातृत्व असं एक वरदान जे पुरुषाला कधीच मिळत नाही. म्हणून स्त्री सर्वच दृष्टीने श्रेष्ठ ठरत असते. दुसऱ्या दिवसानंतर तिचं आयुष्य बदललं. मागील काही दिवसात ती एकटी राहू लागली होती, पण अचानक तिला सर्व जग आपलंसं वाटू लागलं. सतत चेहऱ्यावर दुःख घेऊन बसणारी प्रिया आता मन मोकळं करून हसू लागली. सासूचे टोमणे सोबत तर होते, पण प्रियाला आता त्यांच्या वागण्यावर हसू येत होतं. डॉक्टरांनी तिला काळजी घ्यायला सांगितल्याने ती काम करताना सुद्धा स्वतःला जास्त जपू लागली. स्वतःच्या पोटाला हात लावत आपल्या बाळाला अनुभवत ती जीवन जगण्याचा आणि त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करू लागली. मोहित देखील या काळात थोडाफार बदलला होता. तिला काय हवं नको याकडे लक्ष देऊ लागला. तिने शारीरिक संबंधांना नाही म्हटलं तर कधीतरी ऐकून घ्यायचा, पण स्वतःला सावरणं झालं नाही की मग मात्र तिच्यावर तुटून पडायचा. पण प्रिया मात्र आता आनंदी असायची, त्यामुळे ती त्याला उलटून बोलत नव्हती. ती इतकी चांगली वागत असताना तोही शक्यतो तिला कमी त्रास देऊ लागला. पण सुरुवातीचे काही महिने तरी त्याने शारीरिक संबंध बंद केले नव्हते. डॉक्टरांकडे चेकअप करायला जायचं असेल की तो स्वतः प्रियाला आठवण करून द्यायचा आणि सोबत घेऊन जायचा. पण कधीकधी त्याचं ते असं वागणं त्याच्या आईला आवडायचं नाही. त्या जुन्या काळातल्या, त्यामुळे प्रियाला एवढं सर्व हातात मिळू नये म्हणून त्यांच्यावर रागवायच्या आणि तो मग त्यांच्यासमोर काहीच बोलत नसे. त्यांना जो त्रास सहन झाला तोच तिलाही व्हावा म्हणून त्यांनी तिला काम जाणूनच करायला लावले होते. पण प्रिया त्या क्षणी देखील त्यांना काहीच बोलली नव्हती. प्रियाच्या आयुष्यात हे सर्वात सुंदर पर्व होतं. मोहित आज जॉबवर जाण्यासाठी निघाला होता. तेव्हाच प्रिया समोर येत म्हणाली, मोहित, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी घरी जाऊन येऊ? फार दिवस झाले रे, घरच्यांची आठवण येत आहे. प्लीज जाऊ का? प्रियाला वाटलं तो तिच्यावर रागवणार, पण पुढच्या क्षणी तो हसत, न ठीक आहे, जा, पण स्वतःकडे जरा लक्ष दे. तो असं म्हणाला आणि प्रियाला त्याचा हेवा वाटू लागला. ती धावतच किचनमध्ये गेली तर मोहित बाहेर आला. तेवढ्यात आई त्याला म्हणाल्या, कशाला तिला बाहेर पाठवतोय रे? अशा स्थितीत तिने बाहेर पडणं बरं नव्हे. तुला कळतं तरी कसं? नाही कळत नाही का? मोहित किंचित हसत म्हणाला, अगं आई, ती लहान थोडी आहे, ती घेईल आपली काळजी. तिलाही वाटत असेल ना आपल्या घरच्यांना भेटावं म्हणून जात असेल. जाऊ दे तिला, येईल लवकरच. आपल्या मुलाने आपलं ऐकलं नाही म्हणून त्यांचा चेहरा आगीसारखा लाल झाला होता. तर प्रिया त्यांचं बोलणं कान लावून ऐकत होती, त्यामुळे ती फारच खुश झाली. प्रिया आपलं सर्व काम आवरून घराबाहेर पडली. जाताना मात्र सासूबाईंनी तिला काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि तिनेही मान हलवून सर्व गोष्टी ऐकल्या. प्रिया घराबाहेर निघालीच होती की तिने अनुला कॉल केला. अनु खूप दिवसांपासून तिला भेटायचं म्हणत होती, त्यामुळे ही आनंदाची बातमी तिलाही द्यावी म्हणून सायंकाळी अनुला भेटायला बोलावून घेतलं. अनु देखील भेटायला तयार झाली आणि प्रिया निवांत होऊन आपल्या बाबांकडे जाऊ लागली. तिच्या मनात एक द्वंद्व सुरू होता. तिचं एक मन
सांगत होतं की हे सर्व घरच्यांना सांगावं, तर दुसरं मन म्हणत होतं की त्यांना सांगून काहीच फायदा नाही, कारण त्यांना माझा आनंद, काळजी असती तर आजपर्यंत साधं भेटायला तरी आले असते. ती विचारात हरवलीच होती की रिक्षाचालकाने घर आल्याचे सांगितले आणि प्रिया पैसे देऊन घरात जाऊ लागली. दार उघडच असल्याने ती सरळच आत गेली. समोर तिची आई उभी होती. प्रियाला पाहून तिचा चेहरा थोडा कोमेजला, पण चेहऱ्यावर खोटा आनंद आणत त्या म्हणाल्या, प्रिया, आज इकडे कशी काय? घरी सर्व ठीक आहे ना? प्रियाला साधा पाण्याचा ग्लाससुद्धा दिला नव्हता आणि तिच्या आईने सरळ बोलायला सुरुवात केली. प्रियाला थोडं वाईट वाटलं, पण पुढच्या क्षणी ती स्वतःला सावरत म्हणाली, हो आई, ठीक आहे. घरची आठवण येत होती म्हणून आले. प्रियाचं बोलणं पूर्ण होत नाही तोच आई प्रियाला म्हणाली, थांब हा, मी बाबांना बोलवून आणते. प्रिया अनोळखी व्यक्तीसारखी घरात बसून होती. तिचा घसा कोरडा पडू लागल्याने ती स्वतःच जाऊन पाणी पिऊ लागली. ती पुन्हा बाहेर सोफ्यावर येऊन बसली आणि बाबा बाहेर आले. काय ग, आज इकडचा रस्ता कसा काय भटकलीस? बाबा म्हणाले. प्रिया क्षणभर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि जणू स्वतःवरच हसत ती म्हणाली, काही नाही हो बाबा, इकडून जात होते, म्हटलं भेटून घ्यावं तुम्हाला म्हणून आले. प्रियाचे बाबा त्यावेळी कामावर जाण्यासाठी निघाले होते, तर आई त्यांच्यासाठी डबा आणून देत होती, तर प्रिया त्यांना निहाळत होती. हे बघून बाबा म्हणाले, मग आज राहायला आली आहेस ना? आणि आता प्रियालाच वाईट वाटू लागलं. आले तेव्हापासून चहा नाही की पाणी नाही. वरून मी त्यांना इथे राहून त्यांच्यावर भार पडेल याची काळजी होती, त्यामुळे तिला मी इथे आलेच का असा प्रश्न पडला. आणि स्वतःवर क्षणभर रागवत म्हणाली, नाही हो बाबा, घरी कामं आहेत खूप, तर आत्ताच निघणार आहे. तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही निवांत जा कामावर, ती बोलली आणि बाबा कामावर निघून गेले. तर आई आपल्या कामात व्यस्त झाली. स्वतःच्याच घरात तिला अनोळखी वाटू लागलं. त्यामुळे आपल्या भाऊ बहिणींना भेटून ती रागातच बाहेर पडली. बाहेर पडल्यावर तिने अनुला पाहिलं, कॉल केला आणि अनुने सांगितलेल्या ठिकाणी ती जायला निघाली. प्रियाचा चेहरा रागाने भरून निघाला होता. तिने रागात घरच्यांना आनंदाची बातमी देखील सांगितली नव्हती आणि अनुला भेटायला एका हॉटेलमध्ये गेली. तिने एक चेअर घेतली आणि बसून राहिली. वेटर तिला ऑर्डरबद्दल विचारत होता, पण ती काहीच बोलली नाही. अनुला देखील उशीर होऊ लागल्याने ती आणखीनच भडकू लागली. तेव्हाच कुणाचे तरी दोन्ही हात तिच्या डोळ्यावर येऊन थांबले. प्रिया त्या हातांना चाच पडू लागली आणि म्हणाली, मी ना तुला सोडणारच नाही. किती वाट पाहायची बरं अजून? आणि समोरून अनु म्हणाली, सॉरी ना मेरी जान, रिक्षा मिळायला उशीर झाला. अनुने स्वतःचे कान पकडल्यावरच प्रियाचा थोडा राग कमी झाला होता. अनु खुर्चीवर बसत म्हणाली, हाँ मेरी जान, बता तेरे लिए क्या ऑर्डर करूँ? कॉलेज में जो खाते थे वही मांगे. ती ऑर्डर देणार तेवढ्यातच प्रिया म्हणाली, सॉरी हा अनु, आता मला ते खाता येणार नाही. माझ्यासाठी फक्त एक ग्लास ज्यूस मागव, तेवढंच पुरे आहे मला. अनु तिच्याकडे अवाक होऊन पाहत होती आणि पुढच्या क्षणी तिची खेचत म्हणाली, तू तर अशी म्हणत आहेस जर पोटात बाबू आहे तुझ्या. तिने असं म्हणावं आणि प्रियाचा चेहरा खुलला. अनुच्या तर लक्षात यायला
फार वेळ लागला नाही आणि खुर्ची बाजूला करत म्हणाली, ओ माय गॉड, तू आई होणार आहेस? म्हणजे मी मावशी होणार आणि तू हे मला आत्ता सांगत आहेस? प्रिया समोर काही बोलणार तेवढ्यातच अनु तिच्या पोटावर आपले कान टेकवून ऐकू लागली. तिला बघून प्रियाला हसायला येत होतं आणि प्रिया तिला बाजूला करत म्हणाली, अगं बाई, थांब जरा. किती हा उतावीळपणा. तो जेव्हा हालचाल करेल तेव्हा तुला ऐकवेल. आता उठून बस. सर्व आपल्याकडेच पाहत आहेत. अनुने इकडे तिकडे बघितलं तर खरंच सर्व त्यांच्याकडे पाहत होते. अनु प्रियाला सॉरी म्हणत समोर जाऊन बसली. काहीच वेळात तिने दोघांसाठी ऑर्डर दिले आणि बोलू लागली, मेरी जान, बरं सांग, तू काही विचार केला आहेस का? तुला कोण हवं ते? म्हणजे मुलगा की मुलगी की एकाच वेळा दोन्हीही? प्रिया समोर तिच्यावर डोळे मोठे करून पाहू लागली. पण तिला न जुमानता अनु पुन्हा म्हणाली, मला तर एक गोड परी दे बाबा, अगदी तुझ्यासारखी. मस्त खेळायचं आहे मला तिच्याशी. तिच्या कोमल हातांना हातात घ्यायचं आहे आणि गालावर पप्पी. अनु आणखीही बरंच काही बोलत होती, पण तिला जाणवलं की प्रिया मात्र शांत झाली आहे. तेव्हा तिला बोलतं करत म्हणाली, सॉरी, केव्हाची मीच बोलते. तू सांग, तुला कोण हवं आहे? आतापर्यंत शांत असलेली ती प्रिया म्हणाली, मला मुलगा हवा आहे. अगदी कठोर, कुणालाही न घाबरणारा. फक्त मुलगाच हवा आहे. तिचे शब्द तोडत पुन्हा अनु म्हणाली, आणि मुलगी झाली तर? प्रिया थोडी शांत झाली तर अनु तिच्याकडे पाहत होती. प्रियाला तिच्या मनातलं कळत होतं म्हणून ती म्हणाली, झाली तरी आनंदच आहे. फक्त तिला इतकं कळत होतं म्हणून ती म्हणाली, झाली तरी आनंदच आहे. फक्त तिला इतकं मजबूत बनवेन की तिला कुणावरही अवलंबून राहायची गरज पडणार नाही आणि तिला इतकं स्वातंत्र्य देईल की ती केव्हाही कुणालाही सोडून माझ्याकडे येऊ शकेल. तिला माझ्यासारखं काहीच सहन करावं लागणार नाही. प्रियाच्या बोलण्यात एक वेगळाच विश्वास होता आणि चेहऱ्यावर तेज. अनुने ते सर्व अचूक हेरलं आणि पुढे ती काहीच बोलली नव्हती. काहीच क्षणात तिने बिल पेड केलं आणि दोघीही एकमेकांना आलिंगन देऊन निघू लागल्या. अनु आत्ताही विचार करत होती आणि तिला पटलं, मुलीला जन्म न देणं हा योग्य पर्याय नाही. तर तुला आवडेल ते कर. काहीही झालं तरी आमच्यासोबत आहोत हे जरी तिला सांगितलं तरीही एखादी स्त्री, कुठलाही अन्याय होणार नाही. प्रियाने हे समजून घेतलं. फक्त आशा आहे की सर्वांनी समजून घ्यावं. तर आता प्रियाने खूप स्ट्रगल केले, त्यामुळे तिच्या प्रत्येक बोलण्यात, प्रत्येक शब्दात काहीतरी अर्थ दडलेला आहे हे आपणाला कळलंच असेल. तर बाळ होण्याचा आनंद जगा वेगळाच असतो हे प्रियासारख्या दुःखात असलेल्या स्त्रीकडून समजते. तर पुढे आता काय होणार आहे हे पाहूयात आपण उद्याच्या भागात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. चला तर मग कमेंट करून आत्ताच कळवा की तुम्हाला आजचा भाग कसा वाटला. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.